तिचा आनंद घेऊ शकता। हे बघा सेल्फी पॉइंट आहे, सेल्फी काढू शकता इथे। तुम्हाला भारतीय राष्ट्रीय चलन बघायला मिळते बघा, रुपया समोरच रुपयाचं चलन मोठीची स्टिक बनवण्यात आली आणि त्यावर इंडिया दिसते नाव तो बघा, किंवा तुम्ही इंडिया नाव बघू शकता। राष्ट्रीय पक्षी मोर, मोराचं सुंदर असं इथे साकारण्यात आलं आहे। मोर कमी येते म्हणून सगळी गोंड्याचे माणूस आहे। मागणीवर किती झाडाला लागलेली आहे। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। आपण आत्ता राणीच्या बागेच्या परिसरामध्ये आहोत। राणीच्या बागेत आलो आहे तर आज आहे पुष्पोत्सव 2025ची सुरुवात होणार आहे। तर 3 दिवस हा पुष्पोत्सव रंगणार आहे। इथे तुम्हाला वेगवेगळ्या फुलांचा, फळझाडांचा आणि अजून काय काय आहे नवीन ते आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत। इथे मी खूप एक्सायटेड आहे। दरवर्षी वेगवेगळं काय ते नवीन बघायला मिळत असते इथे, तर त्यानिमित्ताने मग मी आज इकडे आलो आहे। तर तुम्हाला पण या व्हिडिओमधून सगळं अनुभवता येणार आहे। हे 28वं वर्ष आहे ह्या पुष्पोत्सवाचं। शाळेच्या पिकनिक पण आल्या ते बघा, इकडे शाळेच्या पिकनिक्स आहेत ते बघा। सगळे पुष्पोत्सवासाठी इथे शाळा, आपल्या परिसरातल्या आजूबाजूच्या ज्या परिसरातल्या शाळा आहेत ते आपल्या मुलांना घेऊन पुष्पोत्सव बघायला येतात। मी पण खूप एक्सायटेड आहे। यावेळी नवीन आपल्याला काय इथे बघायला मिळणार आहे। मोठे सेलिब्रिटी पण असतात पुष्पोत्सवासाठी सहभागी होतात। तर आपण जाऊया। 3 दिवस लागणार आहे, 31, 1 आणि 2 फेब्रुवारी असं राहणार आहे। सकाळी टायमिंग आहे सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत। तुम्हाला खरेदी पण करता येणार आहे आणि पुष्पोत्सव म्हणजे जे फुलांची जे प्रदर्शन भरलं आहे ते पण तुम्हाला बघता येणार आहे। तर जाऊया आपण, जास्त वेळ न घालवता आतमध्ये काय आहे ते नवीन बघण्यासाठी। हे प्रवेशद्वार आहे इथे, तिथं दरवर्षी वेगळं काहीतरी बघायला मिळते। त्याला रांगोळी काढलेली दिसते। पुष्पोत्सव मुंबई पुष्पोत्सव 2025 आपल्याला बघायला मिळते। मुंबई जवळजवळ थोडं ऊन आहे। हा प्रवेशद्वार आहे, इकडे जाऊया आतमध्ये। एक सेल्फी पॉईंट दिसतोय, बघूया। तिचा आनंद घेऊ शकता। हे बघा सेल्फी पॉईंट आहे, सेल्फी काढू शकता इथे। सुरुवातीलाच आपल्याला हा सेल्फी पॉईंट दिसतो। तुम्हाला बुके बघायला मिळतील वेगवेगळ्या डिझाईनमध्ये। जाऊया बुके सुरुवातीला ते बघा। तर म्हणजे यावर्षी आपली थीम आहे भारताचे चलन म्हणा, भारताचे सर्वोच्च पुरस्कार यांची थीम बनवण्यात आली आहे। गेल्या वर्षी आपल्याला प्राणी आणि पक्ष्यांचं होता। यावर्षी तुम्हाला भारतीय राष्ट्रीय चलन बघायला मिळते बघा, रुपया समोरच रुपयाचं चलनचं आहे। जे भारतीय सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार भारतरत्नाचं तुम्हाला हे बघायला मिळते। नंतर इथे एक फाउंटन बनवलं, नदी गंगा। सध्या कुंभमेळा चालू आहे, गंगेचं खूप महत्त्व आहे आपल्या भारतीय संस्कृतीत। तर हे गंगेचं स्थान दाखवलं, भारताची राष्ट्रीय नदी गंगा। इथे बघा, तिथे बघा मस्त कमळ फुललं त्याच्यात, राष्ट्रीय फुल। म्हणजे तुम्ही बघू शकता इथे भारताचा तिरंगा बनवण्यात आला आहे। अशी वेगवेगळी अशी थीम आहे जी भारताचे महत्त्वाचे ज्या गोष्टी आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला गेला इथे राणीच्या बागेत आज। आणि तुम्ही बघू शकता पिकनिक पण आल्यात, शाळेच्या भरपूर पिकनिक आल्यात दर्शन बघण्यात। त्याचप्रमाणे भारतीय राष्ट्रीय खेळ हॉकी, हॉकीचं तुम्ही स्टिक बनवलेली बघा इथे। हॉकीचं बॉल आणि हॉकीची स्टिक बनवण्यात आली आणि त्यावर इंडिया दिसते नाव तो बघा, किंवा तुम्ही इंडिया नाव बघू शकता। गोंड्याच्या फुलांपासून जिलेबी बनवल्या आहेत। 2 जिलेबी आहेत मोठ्या मोठ्या। भारताची राष्ट्रीय मिठाई जिलेबी। नंतर
तर भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ ते बघायला मिळते तुम्हाला. हे बघा अशोक स्तंभाचं ते बनवण्यात आलेलं आहे. त्याप्रमाणे भारताचे राष्ट्रीय जलचर प्राणी डॉल्फिन्स बनवण्यात आले. मस्त आहे बघा. तिथे तुम्हाला मागे बघायला मिळते. त्याचप्रमाणे भारताचं राष्ट्रीय फळ आंबा, म्हणजे कोकणातला आंबा म्हणा, हापूस म्हणा, तसंच हे आंबा इथं उभारला आहे. आंब्याचं पण स्कल्पचर उभं आहे. त्याचप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ. गेल्या वर्षी पण असं वाघाचं हे होतं, उभारण्यात आलं होतं. आणि इथे तुम्ही भारताचा नॅशनल पक्षी म्हणजेच राष्ट्रीय पक्षी मोराचं सुंदर असं इथे साकारण्यात आलं आहे. मोर यावर्षी ती सगळी झाडं लावलेली बघायला मिळतात. पण पुढे आलो आहे तसं ही सगळी फुलझाडांच्या ह्या कुंडीमध्ये लावलेली फुलझाडं मस्त आहेत. सुंदर असं आपल्याला इथे सगळं बघायला मिळतं आहे यावर्षी. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे बऱ्याच प्रकारच्या वनस्पती बघायला मिळतात. हे तुम्ही बोलू शकता काय म्हणतात त्याला, फुलझाडं आहेत अनेक प्रकारची. छोट्याशा पॉन्डमध्ये आपल्याला मासे पण बघायला मिळत आहेत, रंगीत मासे. इथे तुम्हाला सेल्फी पॉईंट बघायला मिळतात. पहिला सुरुवातीला पण सेल्फी पॉईंट होता, आता इकडे पण सेल्फी पॉईंट्स बनवण्यात आलेले आहेत. हे बघा इथे दिल पॉईंट आहे, बघू शकता सगळं. आणि मागे पण एक सेल्फी पॉईंटच आहे. इथे मोराची दोन प्रतिमा साकारण्यात आल्या. तिथे पण एक सेल्फी पॉईंटच उभारण्यात आलेला आहे. पुढे आता आपल्याला बघा सेल्फी काढत आहेत. म्हणजे आपण पुढे आलो तसं आपल्याला बोनसाईचं विभाग लागतं. इथे सगळी बोनसाई झाडं तुम्हाला बघायला मिळतील. वेगवेगळी मोठ्या प्रकारची बोनसाई झाडं इथे आपल्याला बघायला मिळतात. ही सगळी बोनसाईची झाडं आहेत इथे. झाडाला बघा फळ आले, चिकू लागल्या. कॅक्टस वगैरे बघायला मिळतात तुम्हाला. इथे अननस लागले झाडाला. हे सगळे कॅक्टसची झाडं आहेत इथे. कॅक्टसची झाड आहेत. एका साईडला बोनसाय आहे, एका साईडला कॅक्टसची झाड आहे. थोडं मोठे मोठे झाड आहे. एकाचं नाव पण आहे. कगऱ्यापासून बनलेली फुलं, पुष्पगुच्छ आहेत. पेपरचे पुष्पगुच्छ बनवले. क्रेप फुलांचे प्रदर्शन, सुंदर
सुंदर आहे, पेपर पासून बनलेले. प्रदर्शनामध्ये भरपूर शाळेच्या पिकनिक झाले बघा. सगळे मुलं प्रदर्शनामध्ये सहभागी झाले तिकडे प्रदर्शन बघण्यासाठी. ते तुम्हाला आता वेगवेगळी नावं दिसतील. नंतर इथे पण काहीतरी नाव आहेत. प्रत्येक ह्याच्यावर तुम्हाला नाव बघायला मिळते. हे सगळ्या कुंड्यांमधली झाडं आहेत. गावी तू पावसात गेलंच ना तर अशी सगळी सगळे कुंडीमधली झाडं तुम्हाला बघायला मिळते इथे. मस्त मस्त सुशोभ वेगवेगळी कलरफुल अशी झाडं, फुल झाडांची ही सगळी कुंड्या तुम्हाला बघायला मिळते. वेगवेगळी फुलझाडांचं ही सगळं सेक्शन आहे. हे सेक्शन आहे. तुम्हाला इथे फुलझाड बघायला मिळतील. वेगवेगळी प्रकारची कुंडीमधली फुलझाडं आहेत, ते तुम्ही बघू शकता. वेगवेगळे सेक्शन आहेत. पहिलं आपल्याला लागलं जो ह्याचं सेक्शन म्हणजे ज्यात तुम्ही पुष्पगुच्छ पाहायला मिळाले होते. नंतर पुढे आपल्या भारताची एक थीम घेऊन जे प्रदर्शन भरलं आहे ते आहे. गेल्या वर्षी आपण इथे प्राण्यांचं हे होतं थीम होती. यावर्षी भारताची चिन्ह जी महत्त्वाची राष्ट्रीय चिन्ह आहेत त्यांचं थीम आहे यावर्षी राणीच्या बागेत, ते बघायला मिळालं. तर आपण आहोत नंतर बोनसायचं सेशन होतं. बोनसाय सेशन नंतर आता आपण आहोत जिथे फुलझाडांची कुंडीतली फुलझाडं त्यांचा हा भाग आहे, तिथे आपण आहोत आता. बघा अख्खाच्या अख्खा तुम्हाला हा भाग दिसतो. सगळीकडे फुलझाडं वेगवेगळी रंगाची वेगवेगळी कलरमध्ये तुम्हाला वेगवेगळी फुलझाडं बघा मिळते. इथे लाल आहे, तिथे पिवळं आहे. त्यांची नावं पण आहेत. सेलोशिया, हे सेलोशियाचं आहे. वेगवेगळ्या कलरमधल्या सेलोशिया आहेत. 2 कलरचे आहेत. एक पिवळा कलर आहे. नंतर तुम्हाला बघा ना बघायला मिळतं मधमाशा. त्या मायक्रो कॅमेऱ्यामध्ये दिसतील मधमाशा आल्या. खूप मधमाशा बघायला मिळतात. त्या वेगवेगळ्या कलरमधले ही सेलोशिया. नंतर इथे पुन्हा एक वेगवेगळं झाडं भेटत बघायला. पूर्णच्या पूर्ण तो तेवढा पोर्शन आहे. साल्वियाची झाडे ती वेगळी साल्विया आहे. बघू शकता पिवळा, पांढरा, नंतर लाल, नंतर सगळे साल्वियाची झाडं आहेत तुम्हाला वाटते. पेटयुनिया म्हणून झाडाचं हे बघा सगळी तुम्हाला झाडं बघायला मिळते. पेटयुनिया नंतर इथे झिनियाची झाडं आहेत. तिथे झिनियाची सगळी झाडं मध्ये बघू शकतो. संपूर्ण गोंड्याची झाडं, झेंडू वेगवेगळ्या कलरची झेंडू पिवळा आहे, केशरी आहे. मध्ये ठेवलं वेगवेगळ्या कुंड्या बघायला. खरंच बघण्यासारखं असतं हे प्रदर्शन. 3 दिवस असणार आहे. 31, 1 आणि 2. 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी
सकाळी 8 ते संध्याकाळी 8 रात्री. सगळी कोंड्याचे दिसत आहेत. ऑरेंज गेंडा आहे, पिवळा कोंडा आहे, झेंडू झेंडू. चिल्ली पिल्ली बघा आलेत बघायला, प्रदर्शन बघायला. चिल्ली पिल्लांची पिकनिक आली राणीच्या बागेत प्रदर्शन बघण्यासाठी बघा. तुम्हाला झेंडूचं सेशन बघून झालं की पण पुढे आलो की फॅन्सीचे डायाफस वेगवेगळी नावं आहेत. डायाफस, वर्बिना, मस्त मस्त झाड तुम्हाला बघायला मिळते. तुम्ही बघू शकता इथे सुंदर अशी फुलांची झाडं आहेत. सुंदर आहे यावर्षीची पण थीम. दरवर्षी वेगळी थीम आपल्याला पाहायला मिळते राणीच्या बागेत प्रदर्शनाच्या निमित्तानं. हा व्हीलचेअरवर पण बघायला हवे प्रदर्शन बघण्यासाठी इकडे. व्हीलचेअरवर बघा सूर्यफूल बघा मिळतात. सगळ्यात आवडीचा विभाग आला भाजीपाल्याचा, झाडांचा. बघा दुधी किती लागली, दुधी कुंडीत लावलेली ही फळझाड आहे. मध्ये काळा भोपळा लागला इथे. दुधी भोपळा, काळा भोपळा आहे. ते शिराळ आहे. शिराळ लागला तेवढं हात लावायचं नाही आहे म्हणून कुंडीत लावलेली ही फळझाडं आणि त्यातून भाजीपाला आहे. फळभाज्यांचा विभाग लागतो. माझ्या आवडीचा विभाग आहे. शिराळ घोसाळा आहे. ते काकड्या आहेत बघा. इथे काकड्या किती काकड्या लागल्या. तिथे कारलं आहे. इथे काकड्या तुम्ही बघू शकता. काकड्यांच्या वेली लावलेल्या आहेत कुंडीमध्ये बनवण्यात आले. हे मला खूप आवडतं. इथं कारली आहेत बघा. कारली हात नाही लावत आहेत. कारली आहे बघा. हे कारल्याचं वेल आहे. नंतर हे वालीच्या शेंगा, हे वालीच्या शेंगा आहेत तुम्ही बघू शकता. नंतर इथे घेवडा बघा किती, घेवडा बघा किती लागले. घेवड्याच्या शेंगा, घेवडा सगळा घेवडा लागला इथे. इथे पण घेवड्याचा दुसरा प्रकार आहे. आपलं हे वाल म्हणतात त्याला किंवा पावट्याचं झाड वेल आहे इथे लागलं आहे. इथे टोमॅटो बघा, टोमॅटो हे सगळं फळभाज्यांचा विभाग आहे आणि हा माझा आवडीचा विभाग आहे. इथे तुम्ही बघू शकता. मला खूप बघायला आवडतं हे. तुम्हाला काय आवडतं ते मला कमेंट करून सांगा. जे वांग बघा. भेंडी आहे. भेंडी आहे. मेथी आहे. हे सगळे पालेभाज्यांचे विभाग आहे. ते माठ आहे, कोथिंबीर. ते तुम्ही शाळेत तरी लक्ष देत होते ज्वारी, पुदिना आहे. ते पुदिना आहे बघा.
खूप स्पेशल मला आवडतं हे बघायला. म्हणजे इथे तुम्हाला फ्लॉवर लागलेला आहे बघा, फ्लॉवर गोल आहे, कोबी आहे. बघा इथे फ्लॉवर आहे, फ्लॉवर आला आहे मोठ्यापैकी. मिरची चिल्ली, पुन्हा वेलवर्जी आहे, पडवळ आहे तिथे लागली. इथे दुधी भोपळा आहे, नंतर इथे टॉमॅटो आहे. हा पूर्ण तुम्ही बघू शकता त्या एंडपासून त्या टोकापासून त्या टोकापर्यंत हे सगळं भाजीपाल्याचा विभाग आहे. बघा नवलकोल बघा थोडा मोठा लागला इथे. कोबी आहे. या झाडावर वांगी बघा किती लागलेली आहे. वांगी बघा किती झाडाला लागलेली आहेत. आपण फळझाडांच्या विभागात चाललोय. ते तुम्ही फळझाडं बघू शकता. चिकू बघा, चिकू लागलं आहे किती झाडावर चिकू आहेत. एवढी कुंडीतली ही सगळी झाडं लावलेली आहेत. कुंडीत त्यांना चिकू बरेच चिकू आले आहेत. लिंबू वर्गीय कोणतं तरी फळ आहे. आंबा आहे, कैरा आंबा फणसाच्या झाडाला एवढीसं फणसाचं झाड आहे. त्याला फणस लागलाय. तिथे पण आंबे आलेत बघू शकता बघा. आंब्याची झाडाला कैरी आपल्यात छोट्या आहेत पण आहेत. नंतर इथे चिकूच्या झाडाला चिकू लागलेले आहेत. इकडे पपनसाचं झाड आहे. पपनस आहेत म्हणजे काढून ठेवलं आहे. पपनस आहेत मोसंबी किंवा काहीतरी आहे. लिंबू वर्गीय आहे कोणतरी. इथे रामफळ पण लागलं आहे बघा. रामफळ या झाडाला लागलेलं. त्याचे पेरूचं झाड आहे. म्हणजे पेरू पण आलेले आहेत बघा. पेरू आहेत. हे आंब्याचं झाड आहे. हे पूर्ण फळझाडांचं सेशन आहे. आणि तिथं जायचं पुढं पण पुढे फळझाडांचं दिसतं. हीट खूप आहे त्यामुळे कॅमेरा बंद झाला होता मध्येच. काका एवढ्या वय असून सुद्धा ते पण बघायला आलेत. लहान मुलांपासून वयाचं काही बंधन नाही. कोणत्या पण वयापासूनची माणसं इथे तुम्हाला बघायला मिळतात एक्झिबिशनमध्ये आलेली. केळी बिळीची झाड आहेत बघा. त्या काकांचं वय 85 आहे. ते तसं मला आवड आहे. इथे अंजीर लागलेत बघा. अंजीराचं झाड आहे. अंजीर आलेत. पपईचं झाड सुकलं थोडंसं काहीतरी काय झालं माहीत नाही. चिकूचं झाड आहे. इथे डाळिंबाचं झाड आहे. डाळिंब इथे पपनस आहे बघा. इथे सगळे गुलाबाची फुलं लावलेली आहेत. कुंड्यातून लावलेली तर गुलाबाची झाडं बघा मिळते. गुलाबाची पुढे औषधी वनस्पतींची विभाग असणार आहे. तिथे तुम्हाला औषधी वनस्पती बघायला मिळते. जाऊया आता पुढे. औषधी वनस्पतींचे हे विभाग आहे. वेगवेगळ्या औषधी वनस्पती बघायला मिळते. पानपुटी, सोनटाका, सुरंगी झाडू, हस्तजोड, पिवळी, पिंपळी, दंती, गुगुळ, गुंज, सीताशोक, तिथे काळी मिरी, कडुनिंब आहे. कर्ण आहे. नागकेसर, गोकर्ण, गवती चहा, सब्जा, पुदिना, वासंती, दालचिनी, वेलचीचं झाड आहे. हे वेलचीचं झाड आहे. तिकडे पानाचा दिवा आहे. कढीपत्ता, दालचिनी, वेखंडाचं झाड आहे. वेखंडाचं झाड आहे.
हे दालचिनीचं झाड आहे इकडे. नंतर हे ऑल स्पाइस आहे बघा इकडे. ऑल स्पाइसचं झाड दिसत आहे. झाड आहे इथे. फुलं आले. थोडं मस्त झाड आहे. झाड आहे मेरी. शोभेची झाड आहेत सगळी. शोभेच्या वनस्पतींचं सेशन आहे. एक मिनट घास का पत्ता चलता है. हाँ वो मंडळी म्हणजे प्रदर्शन बघून झालं की इकडे शेवटचा विभाग लागतो. तिथे तुम्हाला बागकामातली सगळी गोष्टी मिळतात. म्हणजे फळझाडं, फुलझाडं, त्यांची रोपं, त्यांच्या बिया, खतं, औषधं, त्याचप्रमाणे कुंड्या, जे काही त्याची हत्यारं, बागकामासाठी लागणारे हत्यारं, हे सगळ्यांची दुकानं तुम्हाला इथे स्टॉल बघायला मिळतात. तर तिथे तुम्ही सगळं खरेदी करू शकता. असं हे राणीच्या बागेचं प्रदर्शन यावर्षीचं पण खास आहे. तुम्ही नक्की आवर्जून भेट द्या. तुम्ही बघू शकता या ज्या दुकानांवर किती गर्दी आहे. शाळेच्या पिकनिक अनेक आलेल्या आहेत प्रदर्शन बघण्यासाठी. चिल्ली पिल्ली आपल्याला तुम्ही बघू शकता. हे बऱ्याच गोष्टी इथे प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत. ह्या विक्रीसाठी ही केंद्र आहेत, विक्रीची केंद्र. त्याच्यात तुम्हाला सगळ्या प्रकारची झाडं विडं मिळतील. नंतर बियाणं मिळेल, खतं, औषधं सगळं मिळू शकतं. नक्की आवर्जून भेट द्या. हे बघा चाळीची चिल्ली पिल्ली आलेली आहेत. दोन्ही साईडला तुम्हाला ही दुकानं बघायला मिळतात इथे. प्रदर्शनातून आता बाहेर आलो आहे. तुम्हाला पुष्पोत्सव 2025 कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कधी भेट देणार आहात ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ जी सांगता इथेच करतो आहे, मस्त आहे. यावर्षीचा व्हिडिओ पण नवीन थीम बघायला मिळत आहे. तर तुम्ही पण भेट द्या, आवर्जून भेट द्या. लवकरच भेटूया आणखीन एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.